भिवंडीमध्ये गुटखा आणि अंमली पदार्थाच्या वाढत्या विक्री विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालाय, तर शहरात आंदोलन करण्यात आले। भिवंडी शहर गुटखा आणि अंमली पदार्थाच्या विक्री आणि वितरणाचे केंद्र बनत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केलाय। पोलीस यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहर नशेच्या विळख्यात अडकत असल्याचा दावा करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आज बीबी परिसरात पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान गुटखा आणि प्रतिकात्मक अंमली पदार्थाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आलाय। 10 एप्रिल रोजी चाविंद्रा येथील कचरा डेपोवर जप्त करण्यात आलेला सुमारे 65 लाख रुपयाचा गुटखा नष्ट केल्यानंतरही त्याच रात्री चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। तसेच गोदाम परिसरात कोट्यावधीच्या कोकण जप्तीची अलीकडेच घटना लक्षात घेत भिवंडी शहर नशेचे केंद्र बनत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। बाहेरून येऊन ट्रकच्या ट्रक हा गुटखा भिवंडी शहरात येतो, हा कोणाच्या संगमताने येतो आणि याला कोण जबाबदार आहे? इथले लोकप्रतिनिधी विधानसभेत विचारतात की आमच्या इकडे गुटखे ट्रक भरून येतात, त्याच्यावर करणार काय? आज मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, त्याच्यानंतर सुद्धा 15 दिवसानंतर मोठ्या पद्धतीने गुटखा भिवंडी शहरात आणि भिवंडीतनं पूर्ण महाराष्ट्रभर सप्लाय केला जातोय। मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आज आत्ताच झालेली घटना डम्पिंग ग्राउंडला महापालिकेच्या 64 कोटीचा गुटखा हा वरच्यावर 64 लाखाचा गुटखा हा वरच्यावरती बुजवून काही 1-2 कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्या संगमताने गुटखा माफिया यांनी रात्री तो उकरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि काही घेऊन गेले। थोडासा माल उरला तेव्हा गाववाल्यांनी बाजूबाजूला बघितलं, त्यांना चांगला चोप दिला, ते पळाले। आज पण ती गाडी तिथे उभी आहे। म्हणून मी या प्रशासनाला सांगतो, आम्ही DCP साहेबांना भेटणार आहे की या संदर्भात काय कारवाई केली, तुम्ही प्रेस घेऊन आम्हाला या संदर्भात माहिती द्यावी। काही पोलीस कर्मचारी जे आहेत ना, त्यांची बदली जरी झालेली असली तरी ते भिवंडी शहरात राहतात आणि काही पोलीस कर्मचारी हे सगळं हँडल करतात। सगळे कर्मचारी परेशान आहेत, काही अधिकारी पण त्यांना परेशान आहेत, कारण त्यांच्या माहितीनुसार असं आहे की हेच लोक पोलीस स्टेशन चालवतात। तर बाहेरून येऊन कारवाई होते, मग इथं का नाही कारवाई होत? इथं एवढा मुद्दा मोठ्या पद्धतीने रईस शेखने एवढे मुद्दे मांडले, त्याच्यानंतर गुटख्याच्याबद्दल अधिवेशनमध्ये रईस शेखने बोलला। मग त्या रईस शेखने गुटख्याबद्दल बोलल्यानंतर गुटखा बंद झाला का? 15 दिवस बंद झाला। नंतर आम पब्लिक बोलते की 2 रुपये वाढले गुटख्यामागं। मग ते कशाकरता वाढले? काय चालू काय भिवंडी शहरात? भिवंडी शहराला गाडबोट लावायचं आहे का तुम्हाला? भिवंडी शहराला हे नवीन पिढीला तुम्हाला खराब करायचं आहे का? मी या संदर्भात निषेध करतो। रायगड जिल्ह्यात वाढता तापमानासह मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत, तर माणगाव, लोणारे आणि इंदापूर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अनेक वाहने उष्णतेमुळे रस्त्यातच बंद पडत आहेत। त्यामुळे प्रवाशांना तासनतास उन्हात अडकून राहावे लागते। स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून लोकप्रतिनिधींना या समस्येची तीव्रता जाणवत नसल्याची भावना व्यक्त केली जाते। आमदार, खासदार आणि मंत्र्यांना सुरक्षा व्यवस्था असल्याने त्यांना या वाहतूक कोंडीचा थेट त्रास सहन करावा लागत नाही, मात्र सामान्य जनतेला रोजच्या रोज या समस्येला सामोरं जावं लागतंय। मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेली कामे, अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। नागरिकांसमोर सध्या 2च मोठे प्रश्न उभे टाकलेत: सततची वाहतूक कोंडी आणि रखडलेला मुंबई गोवा महामार्ग। स्थानिक प्रशासन आणि शासनाने तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते। रत्नागिरीचा प्रसिद्ध हापूस आंबा आता रायगडमध्ये प्रत्येक बाजारपेठेत दाखल झालाय, तर आंबा विक्रेत्यांना ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय। उन्हाळ्याची चाहूल लागताच महाड शहरातील विविध ठिकाणी आंबा विक्रीला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी हापूसचा सुगंध आणि चवीमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आंबा खरेदीसाठी गर्दी करत आहेत। विशेष म्हणजे पुणे आणि मुंबई येथून अनेक ग्राहक रायगडमध्ये दाखल होत असून थेट विक्रेत्यांकडून आंबे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत। यंदा आंब्याची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारात समाधानाचं वातावरण असून विक्रेत्यांनाही चांगला व्यवसाय मिळतोय।
रायगडमधील आंबा बाजार सध्या ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेला पाहायला मिळतोय। महाड तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहन चालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। शहरासह परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। अचानक निर्माण झालेल्या टंचाईमुळे नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, तर दुचाकी, चारचाकी तसेच माल वाहतूक वाहन चालकांना मोठा फटका बसतोय। काही ठिकाणी मर्यादित प्रमाणातच इंधन वितरण केलं जात असल्याने गर्दी अधिक वाढली आहे, तर या परिस्थितीमुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। प्रशासनाकडून लवकरात लवकर पुरवठा सुरळीत करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। महाड शहरात मोबाईल चोरींच्या प्रयत्नात एका महिलेवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर कुर्ला गावातील हे तिन्ही अल्पवयीन शहरात फिरत असताना रस्त्यावर कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केलाय। महिलेने प्रतिकार केल्यावर आरोपींपैकी एका मुलाने तिच्या हाताला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करत तिन्ही मुलांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। जखमी महिलेला उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलंय, तर महाड शहर पोलीस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे, तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात चर्चा वाढली आहे। महाडला जात होते कामाला, घरातून 3 जण लपून होते। हा एकटाच होता पाठला माझ्या आला आणि माझे मानबीन पकडण्याचा प्रयत्न केला, तोंड वगैरे दाबायचा प्रयत्न केला, खूप वाचवायचा प्रयत्न केला स्वतःला। तो चावला माझ्या दोन्ही हाताला। आदिवासी होते, तो कुर्ल्याचेच होते वाटतं, ते काय माहिती नाही मला। म्हणजे मोबाईल नेण्याचा प्रयत्न केला की माझ्यावर जबरदस्ती प्रयत्न केला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या नामांतरावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यात राजकीय वाद रंगलाय। महामार्गाला विविध नेत्यांची नावं देण्याच्या मागण्यामुळे कोकणात राजकीय चर्चेला उधाण आलंय। भाजप नेते पंडित शेठ पाटील यांनी महामार्गाला माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचं नाव देण्याची मागणी केली आहे, तर कोकणच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचं त्यांनी विकास पुरुष म्हणून गौरवावे असं ते म्हणाले। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या महामार्गाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव देण्याचं ठाम मागणी केली आहे। या 2 वेगवेगळ्या भूमिकांमुळे महामार्गाच्या नामांतरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। रायगड जिल्ह्यात राजकीय जुगलबंदी आता रंगताना दिसते। बीजेपीचे माजी आमदार पंडित पाटील साहेब यांनी नुकतंच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचं नाव द्या अशी मागणी केलेली आहे। मागणी उत्तम आहे। AR अंतुले यांच्या नावाला ह्या देण्याबद्दल महाराष्ट्रामधून कोणाचाही विरोध असण्याची काही कुठलीही कारण नाही आहे। AR अंतुले याबद्दल मलाही माझ्या मनामध्ये प्रेम आहे, आमच्या हृदयात AR अंतुले आहेत। परंतु पंडित पाटील साहेब या मार्गाला, मुंबई गोवा ह्या राष्ट्रीय महामार्गाला पुरोगामी विचाराच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी गेली 2-3 वर्षापासूनची मागणी केलेली आहे। ज्यावेळेला या रस्त्याला मोठमोठे खड्डे होते, आता रस्ता पूर्ण होत आल्यानंतर आपण मुस्लिम वोट बँक मिळवण्याकरता जर ही मागणी करत असाल तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागेल की आपला पंडित पाटील हे व्यक्तिगत तुम्ही म्हणून किंवा तुमचा पक्ष म्हणून तुमचा आंबेडकरांना विरोध आहे का? आंबेडकरांचं नाव देण्याला तुमचा विरोध आहे का?
ही मागणी नेमकी तुमची आहे का तुमचा बोलवता धनी कोण वेगळा आहे, याबद्दलही आपण प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ह्या रायगडशी, या कोकणाशी वैचारिक चळवळींचा, या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या आंदोलनांचा, त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचा हा विषय आहे. समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महामार्गाच्या लगत असणाऱ्या चौदार तळ्यावरती केला. शेतकऱ्यांना कसल त्याची जमीन ह्या आंदोलनाच्या वेळी अलिबाग असेल, चिरा असेल, या ठिकाणी अनेक बैठकांना याच मार्गाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांच्या मीटिंग करता आलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे ही आंदोलनं करताना पाटील कुटुंबाचा पुढाकार होता. पाटील कुटुंब आतापर्यंत शेतकरी आणि कामगारांकरता लढणारं कुटुंब म्हणून ओळखलं जात असताना, पुरोगामी विचारांचं कुटुंब म्हणून ओळखलं जात असताना, पाटील साहेब आपण दोन समाजात तेढ निर्माण करण्याकरता तर हा विषय पुढे आणला नाही ना, अशी आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते आहे. आमच्याही मनामध्ये या आंदोलनाबद्दल प्रेम आहे, परंतु जर ही भूमिका आपण आधी मांडली असती, या आंदोलनाचं नाव द्या ही भूमिका इतर पक्षांनी आंबेडकरांचं नाव द्या ही मागणी करण्याआधी मांडली असती, तर आम्हीही जाहीररित्या तुमच्याबरोबर आलो असतो. परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी गेली 3 वर्षापासूनची मागणी असताना आपण या पद्धतीनं जी काही भूमिका घेतलेली आहे तर ही शंकास्पद आहे. ही संघाची तर भूमिका नाही ना, आपले बोलवते धनी अजून दुसरे कोणी तर नाही ना, अशी आम्हाला शंका येते. शेठ, आज वाढदिवस आहे, काय संकल्प आहे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा? जिल्ह्याचा विकास ज्यांनी केला त्या लोकांचा विसर आज राज्य करताना पडलेला आहे. या जिल्ह्यामध्ये 2च पक्ष होते, काँग्रेस आणि शेका पक्ष. भाऊसाहेब राऊत असतील, नानासाहेब खुंटे असतील, दत्ताजीराव पाटील असतील, दत्ता पाटील असतील, दत्ताजीराव खानविलकर असतील, सुमंतराव राऊत असतील, यांचं या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान भरपूर आहे. पण मला आश्चर्य वाटते की बॅरिस्टर अंतुले हे मुस्लिम समाजाचे पहिले मुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री झालं त्यांनी हिंदू मुसलमान काय वाद केला नाही. रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव देण्याची प्रभाकर पाटील आणि अंतुले साहेब यांनी कामगिरी केलेली आहे. संजय निराधार योजना ही अंतुले साहेबांनी चालू केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिली ही अंतुले साहेबांनी घेतली. त्याच्यामुळे रायगड मध्यवर्ती बँक जी गरुड भरारी घेतलेली आहे त्याची मूळ कल्पना ही बॅरिस्टर अंतुले हे आहे. आणि त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष पण नाही केला. आम्ही तर त्यांच्या विरुद्ध अनेक निवडणुका लढवल्या, पण त्यांनी कधी कोणावर राग ठेवला नाही. त्या एक मंत्री असताना बंदर विकास खातं त्यांच्याकडे होतं, कायदा खातं त्यांच्याकडे होतं, आणि वेगवेगळी न्यायालयं त्यांनी केली, जिल्ह्याचं विभाजन केलं. तर माझी आजच्या कामगार दिनानिमित्त वैयक्तिक माझी कल्पना आली माझ्या मनात सकाळी
की आज बऱ्याच लोकांना दिबा पाटील यांचं नाव तिथल्या लोकांनी केलंय, त्यांचं पण योगदान आहे, कारण यांच्याच लढाया व्हायच्या ना, दिबा पाटील आणि अंतुले साहेब. पण अंतुले साहेबांचं नाव या मुंबई गोवा हायवेला द्या, जेणेकरून तरुण लोकांना त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्याची आठवण राहील. कारण बऱ्याच लोकांची नावं असतात, तीच लोक, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला योगदान केलेलं आहे त्यांचं नाव पण असणं आवश्यक आहे. अलिबागमध्ये आल्यानंतर आम्हाला दत्ता पाटील, दत्ता खानविलकर, प्रभाकर पाटील यांची आठवण येते. नानासाहेब कुंटे हे पहिले अध्यक्ष होते विधानसभेचे, पण आज तरुण वर्गाला माहिती नाही. तर माझी वैयक्तिक दृष्ट्या ज्या अंतुले साहेबांनी ज्यांना अध्यक्ष केले, ज्यांना मंत्री केले, आमदार केले, त्यांच्या पक्षाचं काम होतं. पण मी अंतुले साहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांसमवेत अनेक वेळा जायचा योग आला आणि खऱ्या अर्थाने संजय निराधार ही योजना गरिबांसाठी राबवणारा देशातील पहिला मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेब आहेत. तर मी जी मागणी केलेली आहे, पक्षभेद विसरून सगळ्या लोकांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या नावाला संमती द्यावी, ही या निमित्त मी विनंती करतो. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात एकाच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती रावढळ, वीर गांधारपाले आणि कुसगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या जयंती महोत्सव कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली. मंत्री भरत गोगावले यांनी आगमनावेळी ग्रामस्थांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कुसगाव, रावढळ, वीर आणि गांधरपाले या गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रमाच्या ग्रामस्थांनी मोठा उत्साहात आनंद लुटला. भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत समाज प्रबोधनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. की 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो, की 67 वर्ष झाली महाराष्ट्र दिनाला, आणि त्या निमित्ताने आजची बौद्ध पौर्णिमा आणि जयंती असे सामायिक कार्यक्रम आज या ठिकाणी रावडळ उत्कर्ष मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या सौजन्याने हा संपन्न होतोय. थोडा उशीर झाला आहे, आम्हाला कल्पना आहे की 2 सामने आज या कव्वालींच्या इथे ठेवण्यात आलेले आहेत. त्याची सुरुवातही झालेली आहे, परंतु आम्हाला येण्याचा उशीर झाला आणि अजून आम्हाला कुसगाव बौद्धवाडी, गांधारपाळे बौद्धवाडी आणि वीर बौद्धवाडी या ठिकाणी जायचं आहे. पण जास्त वेळ घेणार नाही आहे. पण चांगली बाब आहे की आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज आपले जिल्हा परिषद सदस्य मगाशी येऊन गेले, पंचायत समिती सदस्य आहेत. आम्हाला 4थ्या वेळेला निवडून देण्यामध्ये जो तुमचा शेहाचा वाटा आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सदस्यांना निवडून देण्यामध्ये जो तुमचा शेहाचा वाटा आहे, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो. जे माझे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मतदार बांधव आहेत, सगळ्यांनाच आज आपल्या या मंडळाचे इथले अध्यक्ष असतील, मुंबई मंडळाचे अध्यक्ष असतील, इथे आलेले काही मान्यवर मंडळी असतील, मी सगळ्यांनाच की आमचे खरं म्हणजे आज बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि तिथं पोचणं गरजेचं आहे. खरं म्हणजे मी आमच्या पंचायत समिती सदस्याने जिल्हा परिषद सदस्याला सांगितलं होतं की आपण भागून घ्यावं, परंतु कार्यकर्ते ऐकतील ते कसले, कारण जे आमच्यावरती प्रेम आहे त्या प्रेमाखातर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आम्हालाही कल्पना आहे की आमच्या मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाने जे काय आम्हाला निमंत्रित केलं होतं, खरं म्हणजे आम्ही नव्हतो इथे 9 दिवस आलो आणि आज पहिलाच कार्यक्रम, आज मी रावडळच्या इथे आलेलो आहे पहिला. त्याच्यानंतर मी
गांधारपळ्याला जाईल, नंतर मग वीर आणि नंतर मग कोसगाव. पण 14 एप्रिलपासून कार्यक्रम सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे. आज खरं म्हणजे जो 20 मार्चला 99वं वर्ष झालं आणि पुढच्या वर्ष 100वं वर्ष आपल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला होणार आहे. मी आजच आपल्या सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की चौदार तळ्याच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 55-56 कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे. आपले मंत्री शिरसाट यांनी आमच्या मागणीनुसार तो दिलेला आहे. त्याचं कारण, आणि त्या दिवशी आम्ही स्वतः गोल्डन टेम्पल अमृतसरला जाऊन आलो की तिथल्या कशी पाण्यावरती प्रक्रिया केली, कसं ओझोनायझेशन केलेलं आहे, कसं फिल्ट्रेशन बसवलेलं आहे, कसं पाणी ते पिऊ शकतो आपण. आणि आम्ही स्वतः ते पाणी तिथले प्यालो की ज्या वेळेला माझे बौद्ध अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 20 मार्चला येतात आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की त्या चौदार तळ्यामध्ये त्या पाण्याला स्पर्श करून कोजळ्याने पाणी पितात, बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जातात. पाण्याची काय दुरावस्था आहे आपण सगळेजण पाहतो. आणि म्हणून करता माझ्या आयुष्यातली मी जी काय 2-3 कायम स्वरूपातली जी काही कामं केलेली आहेत त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्यावरती मानवंदना देण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते तुमच्या आमदारांनी केलं, हे कोणाला नाकारता येणार नाही. याच्या अगोदर काय कोण आमदार झाले नाहीत का? याच्या अगोदर काय कोण मंत्री नव्हते का? याच्या अगोदर काय खासदार कोण नव्हते का? परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि भरत शेठ आमदार झाल्यानंतर बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम गेल्या 3 वर्षापासून आपण सुरू केलं. ते आता काय तया तिथं मानवंदना दिली जाणार आहे दरवर्षी 20 मार्चला. आणि 100व्या वर्षी आपण जे काय 56 कोटी रुपये सुशोभीकरण आणि पिण्याला एक पाणी बनवण्याचं जे काम हातामध्ये घेतलेलं आहे. किती लोकांना माहिती असेल माहिती नाही, तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला विरोध केलेला होता. पाणी उपसू नका, आमच्या विहिरी आटतात, आमच्या बोरिंगी आटतात. आम्ही त्यांना शब्द दिला, तुमच्या बोरिंगी आणि विहिरी जरी आटल्या त्यांची पूर्तता करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. तुम्हाला टँकरने पाणी पुरवू. परंतु आज जर आम्ही हे तलाव खाली करून जर त्याचं काम केलं नाही तर मग आम्ही 100वा वर्ष कसं काय साजरं करणार. आणि म्हणून त्यांनी आमच्या शब्दाला मान दिलेला आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण पण त्या कामावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ठेवा येतो. कारण तिथे येणारा प्रत्येक अनुयायी त्यांनी ते पाणी पिऊनच पुढे जायला पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन आमचं आहे. आणि त्यासाठी तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांना आमची विनंती आहे की प्रत्येकाने त्याच्यावर देखरेख ठेवणं, काम व्यवस्थित. आता तलावातलं सगळं पाणी काढलं, आता गाळ काढायला सुरुवात केली. पायऱ्या 2 तिथं काढून ठेवल्यात बाजूला. लगेच काही आपलेच लोक जाऊन पेपरबाजी आणि व्हिडिओ आणि सगळं करून की पायऱ्या तोडल्या. काही नाही काहीतरी दिल्याशिवाय घेता येत नाही, लक्षात ठेवा. पण ते काम आपण जरी तुटलं फुटलं करून देणार आहोत ना. जर तलावामध्ये जर आपण JCB उतरवला नाही तर तो हाताने गाळ तुम्ही काढणार आहे का? ह्यासाठी तुमची पण जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला तेव्हाच बोलू जर काय अडचण निर्माण झाली तर, नाही तर भरतशेठ तिथं खमाल आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. मी आज दोन्ही जे काय कवालिका झालेले आहेत. लोणारे येथील खांडपाळे ग्रामपंचायत हद्दीत पायंदळी रस्त्याच्या वादामुळे स्थानिक रहिवासी पंढरी शांताराम बोले यांना घर दुरुस्तीच्या कामात अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. पंढरी बोले यांचे घर सुमारे 75 वर्षापूर्वी अस्तित्वात असूनही कोणतेही अतिक्रमण झालेलं नाही असा दावा स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. मात्र त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्यांचा वापर बौद्धवाडी परिसरात ये-जा करणाऱ्यांसाठी होत असल्याने काही नागरिकांकडून आक्षेप घेतला जातोय. या वादामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान पंढरी बोले यांनी सर्व आरोप फेटाळून लावत
आपल्या मालकीच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट केले जात असून कोणतेही अतिक्रमण नसल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य तोडगा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। बांधलेलं आहे, आम्हाला ते माहिती नाही, वडिलांनी घर बांधले। त्याच्यानंतर वाडीतली लोक बोलतात की हा पंढरी बोले हा वारंवार अतिक्रम घरावरती करत आहे, परंतु मी अतिक्रम अजिबात आजपर्यंत केलेला नाही आहे। जे आहे ते माझ्या जुन्या स्टेपवरती मी माझे समोर बांधकाम चालू आहे। दुसरं वैशिष्ट्य गोष्ट हे जे साईडला जे पूर्वीचा बांधकाम आहे ते पण गावातील लोक आणि वाडीतील लोक यांच्या सहमताने जो त्यांना आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याप्रमाणे तो रस्ता मी तिकडं कॉर्नर मारून दिलेला आहे। 2 वेळा दिलेला आहे। तसं बोललं गेलं तर 3 वेळेला पूर्वी गाडी पण जात नव्हती, पायवाटच होती। आणि इथे माझं लाईटचं असं घरासाठी साईट लागू नये त्यासाठी खांब ठेवलेला होता, सेफ्टी खांब ठेवलेला होता, तो पण अतिक्रम काढलेला आहे वाडीतल्या लोकांनी। गाड्या होत्या का सांगा बघू द्या, निघाल्या त्या गाड्या अजून पंजन होता आहे, आताचा नाही तो। 2 पिढ्या गेल्या त्यांच्या, 3 पिढ्या, तीन पिढ्या गेल्या। तिसरी चालू आहे, ही तिसरी चालू आहे आता। हा बरं, काय अडचण आहे का इथं? थोडी गाडी पण जाते, बैल गाड्या जाते, रिक्षा जाते, अजून काय पाहिजे? हा सगळा जातोय। या सिलेंडरची गाडी पण जाते। हा चालत जायचे रस्ता